घरचं समोर बाहेरचं काय करू नको. मला सोशल मीडियात पण घरून सपोर्ट नव्हता. मी घर सोडून गेलेलो, लय बेकार दिवस काढले. दिवाळीत लोक एन्जॉय करत होते. दिवाळीत मी फुटपाथवर झोपलेला माणूस आहे. कुठला बिझनेस करा, काय करा, मार्केटिंग एवढ्या बाप लेवलची करायची कोणी विचारच केला नाही पाहिजे. बारीक मोठं का ना स्वतःच काहीतरी करा. आणि जेव्हा तुम्ही टार्गेट पर्यंत पोहोचता ना तेव्हा हे सांगतात माझा मित्र होता जवळचा, बरोबर, अरे एका जाटात घालले. बरोबर. आणि हे जेव्हा स्ट्रगल टाइम मध्ये काय म्हणायचं, नाव खराब केलं त्याने असा विषय. आता कधी कधी स्टाफ सुट्टी वाचतो, पोर आले ना मी समोर भांडे घासतो. बिगवन गाव आहे माझं, बिगवन मध्ये पुष्टा गोळा केलाय अक्षरशः. दिवसाला कधी कधी 2-3 लाख पण काढतो. नमस्कार, दोन कटिंग पॉडकास्ट या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आज आपण एक अशा व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत ज्यानं इंस्टाग्रामवर अगदी ग्रामीण भागातून आलेल्या एका मुलानं इंस्टाग्रामवर 300K फॉलोअर्स पर्यंत म्हणजेच 3 लाख फॉलोअर्स पर्यंतचा टप्पा गाठलेला आहे. आणि त्या माध्यमातून त्यानं एक चहाचा व्यवसाय स्वतःचा उभा केला आहे, ज्याचं नाव आहे सुकून चहा. आपण प्रतीक शिंदे या इंस्टाग्रामवरील एका सेलिब्रिटीला भेटणार आहोत आज, आणि त्याच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की त्यानं नक्की त्याचा प्रवास सुरू कसा केला, ग्रामीण भागातून येणं ते कितपत अवघड होतं, आणि इंस्टाग्रामवर एवढं सगळं केल्यानंतर फॉलोअर्स मिळाल्यानंतर त्याचं बिझनेसमध्ये कन्व्हर्जन कसं केलं, या सगळ्या गोष्टी आपण आज त्याच्याकडून जाणून घेणार आहोत. चला तर मग. बिगवन सारख्या ग्रामीण भागातून तू येतोस आणि 3 लाख फॉलोअर्स तुला इंस्टाग्रामवर आता होतात. आणि हे आमच्यासारख्या ऑडियन्सला बघणं भारी वाटतं किंवा आम्हाला ते ऐकायला भारी वाटतं. पण ज्यावेळेस हा प्रवास सुरू केला त्यावेळेस तुला कधी असं वाटलं का की बाबा मी 3 लाख फॉलोअर्स मला होतील किंवा हा तुझा प्रवास इथपर्यंत पोहोचेल, आणि तो प्रवास कसा सुरू झाला? माझं टार्गेट मिलियन्सच्या लेवलचं आहे. म्हणजे मी 3 लाखाचा विचार कधी केलाच नाही आजपर्यंत. म्हणजे मी या फील्ड मध्ये उतरलो की मला बनायचं तर टॉप बनायचंय आणि माझ्या गावठी भाषेत बाप बनायचंय, नाही का. तर मी त्या लेवलने, हा माझा बेसिक पण नाही, स्टार्ट पण म्हणत नाही मी 3 लाखाला. 3, 3.5, 5 लाख मला काहीच वाटत नाहीये. आणि मी ह्याचं सेलिब्रेशन पण केलं नाही आजपर्यंत. माझं तुम्ही हँडल चेक करू शकता. मी केलं तर डायरेक्ट 500K आणि मिलियनचं करणार आहे. सुरुवातीला 100चं केलं. तर माझं टार्गेट मिलियनचं, त्यामुळे मला असं वाटलं नाही की 3 लाख व्हायला. मला माहिती मी त्या लेवलचा माणूस आहे, मला तिथपर्यंत जायचंच आहे, बरोबर. त्यामुळे त्याचं काय वाटत नाही. प्रवास सुरू होण्याची गोष्ट तुम्हाला सांगतो, ही माझी इंटरव्ह्यू आधी पण झाली, मी कुठंच ह्या गोष्टी शेअर नाही केल्या, म्हणजे माझ्या मित्र परिवाराला माहिती फक्त. तर सोशल मीडियाची आवड मला, मी दत्तकलेला शिक्षणाला होतो, 3री पासून SSC ला दत्तकलेला, बिगवनला दत्तकलेला 10वी पर्यंत तिथं होतो. तर एकदा काय झालं, अशी SSC ची बिल्डिंग आहे आणि अशी CBSE ची बिल्डिंग आहे, 2 बिल्डिंग आहेत. तर CBSEच्या मुलाला जरा जास्तच टॅलेंटेड, म्हणजे प्रत्येक गोष्टीत SSC पेक्षा एक पाऊल पुढेच, म्हणजे काय ना काय सायन्स एक्झिबिशन, विज्ञान प्रदर्शन असेल किंवा डान्स वगैरे काही असू द्या, पुढेच. आणि तेव्हा कसं आम्ही, आमच्या घरचे टॉर्चर, आम्हाला अभ्यास कर तेवढाच विषय, दुसरं काहीच नाही. तर एकदा काय झालं की एक मुलगा होता, म्हणजे खरं मोटिवेशनचं कारण माझं CBSEचा तो मुलगा ठरला. त्याचं नाव मला माहित नाही, मी त्याला ओळखत नाही, काही नाही. सायन्स एक्झिबिशन होतं. एक्झिबिशनच्या टाइमला त्यांनी तसला हायड्रोलिक JCB तयार केला, नाही का, इंजेक्शन वरती ऑपरेट होता बघा. आणि ते मी बघितल्याच्या नंतर एवढी गर्दी ते बघायला, अँटिक वेगळं काहीतरी वाटलं ना. आणि मला ते हवंसं वाटायला लागलं, नाही का, आईला हे पोर आपल्यासाठी पाहिजेत, ही गर्दी मला माझ्यासाठी पाहिजे, मला ते करायचं. मी आणि CBSEच्या त्या एक्झिबिशनला आम्हाला एंट्री नव्हती, ते फक्त त्यांच्यात होतं. मी तो JCB खिडकीतून बघत होतो. हा किस्सा कोणाला माहित नाही, माझ्या फक्त जवळच्या मित्राला माहिती. ह्याने नक्की केलंय काय, नाही का. मी घरी गेलो, इंजेक्शन जोडलो, काय करायचो काय, मग ते कळलं. मग त्यांनी फक्त आर्म बनवला होता, हा आवडलं की हे ऑपरेट होणार. मग मी काय केलं, मी अजून माझं ऍडिशनल लावलं, खाली कार्डबोर्ड ऍड केला आणि त्याला JCB कशी उचलती मागून, इकडे इंजेक्शन इकडे टाकून त्याच्यापेक्षा बेस्ट एक लेवल केलं. सरांना दाखवलं, सगळ्यांना आवडलं, सगळे खुश, चर्चा चालू. तिथं ती एक पहिली स्टेप झाली. त्यानंतर तोच मुलगा आता ते देव म्हणू का काय म्हणू मला माहित नाही, तोच मुलगा डान्स कॉम्पिटिशन मध्ये सहभागी होता. आम्ही खाली बघून डान्स बघत होतो, असा स्टेज होता वरती, CBSEच्या समोर स्टेज आहे दत्तकलेला. त्या टायमिंगला हिप हॉप आणि ब्रेक डान्स लय ट्रेंड होता, लय खतरनाक ट्रेंड चालायचा. मी असं 8वी 7वीत मे बी काहीतरी 8वी किंवा 7वीत असेल. तर असा खतरनाक डान्स केला, मला त्याचं काहीच वाटत नव्हतं. पण खालून जे पब्लिक त्याला टाळ्या वाजवत होतं ना, शिट्ट्या मारत होतं, आणि त्याची जी वाहवाही झाली ना, मला वाटत हे माझ्यासाठी पाहिजे, नाही का. मी घरी आलो, मी युट्यूब चालू केलं, बघितलं, नाही का, मला हे करायचं, हे कसं होतंय. गेलो, तिथून डान्सची आवड निर्माण झाली. आवड महत्वाची पब्लिकची निर्माण झाली मला, की मला ऑडियन्स पाहिजे. म्हणजे मी कुठं गेलो ना, 4 लोकांनी मला ओळखलं पाहिजे, माझं स्वतःचं अस्तित्व पाहिजे. जसे त्याच्यासाठी करतो तसं माझे पाहिजे. बरं ठीक आहे. त्यांचं झालं की आमचं गॅदरिंग असतंच, बॅक टू बॅक राहतं. त्याचं बघून इकडे तिकडे सरांना इकडे तिकडे 2-3 कॉन्टॅक्ट करून म्हणलं मला असंच करायचंय. ठीक आहे. त्या टायमिंगला मग आवड निर्माण झाली. युट्यूबवर बघून काय स्टेप शिकलो, म्हणजे जेणेकरून असे नाही का क्रेज होईल आपली, असं काहीतरी वेगळं तयार केलं मी. स्टेप केल्या, ते मून वॉक, मायकल जॅक्सन त्या टाइमचं, ते सगळं केलं. सरांना 2-4 कोरिओग्राफर त्यांना भेटलो त्याला, आणि माझी तब्येत तेव्हा जास्त होती, म्हणजे मला डान्स वगैरे जमत नव्हता, तरी पण मी त्यातनं तोडकं मोडकं करून जमलो. आणि त्याच तोडक्या मोडक्या डान्सला पब्लिकनी मला डोक्यावर घेतलं. अजून मोटिवेशन वाढलं माझं, ह्यात करायला पाहिजे आपण, नाही का. अट्रॅक्शन वाढलं की
हे पब्लिक आपल्यासाठी आणि लोकली फॅन बेस जास्त असल्यामुळे नाही का लोकलचा पोरगा किंवा असल्यामुळं आणि कोण करणार नव्हतं, मी एकटाच होतो. मी कोरिओग्राफी पण करायला लागलो नंतर, लहान मुलांना शिकवायचं वगैरे, सरांचा वगैरे ट्रस्ट आला माझ्यावर. मग तिथून पुढे खरा प्रवास माझा असा सुरू झाला की मी त्या स्कूल टाइमच्या त्या मुलाकडून एक 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 गोष्ट अशी हवीशी वाटत गेली मला पण पाहिजे. मग तिथून असा माझा प्रवास सुरू झाला. बरोबर. आणि मग त्यातून हे सोशल मीडिया म्हणा किंवा हे रील्स बनवणं म्हणा, हे कधी सुरू झालं आणि प्लॅटफॉर्म पहिला हाच होता की टिकटॉक पासून सुरू? नाही, टिकटॉक होतं. टिकटॉकच्या टायमिंगला म्हणजे मला एवढं नॉलेज नव्हतं, त्याचं काहीच नव्हतं. तर तो जो मी शाळेत फेम कमवला का डान्स थ्रू किंवा एक्झिबिशन थ्रू काय असेल ती माझ्या अशा नॉर्मल स्किल्स थ्रू, तर मला माहित होतं तो फेम तेवढ्या एरिया पुरता लिमिटेड आहे. हा म्हणजे तेव्हापासूनच असे विचार होते की मला ऑल ओव्हर पाहिजे, सगळीकडे जाईन तिथं. मग मी यायला म्हणले हे व्हिडिओ आपण कुठं काय करू शकतो काय. माझ्याकडे तेव्हा नोट 5 प्रो होता, आता पण तो मोबाईल आहे, मी त्याला लक्ष्मी म्हणतो डायरेक्ट. माझी नोट 5 प्रो होता आणि ते पण रडून घेतलेला घरच्यांकडून, आपल्याला काय दिलं नव्हतं म्हणून, काम बिम काय जमत 8वी 9वीत काहीच करत नव्हतं. नोट 5 प्रो होता, नोट 5 प्रो वर टिकटॉक डाउनलोड केलं. ते टिकटॉकचं पण सांगतो. अजून एक माझा मित्र होता, त्याचं नाव नाही घेत, जवळचाच मित्र आहे. अजून एक मित्र होता, लाईकी होता तेव्हा, लाईक ऍप माहिती तुम्हाला, लाईक काहीतरी असं होतं. त्याने फक्त त्याचा फोटो काढलेला आणि फोटोवर 4-5 इफेक्ट देऊन व्हिडिओ टाकलेला, म्हणजे त्याचा क्रिएट केला, पोरला दाखवला. क्रेज त्याची, लय भारी केला. घरी गेलो, लाईकी ती सर्च बिर्च केलं, काय विषय बघितला, टिकटॉक आलं माझ्यासमोर. टिकटॉक केलं डाउनलोड केलं. आधी मी तसले म्हणजे नॉलेजच नव्हतं, असं थोड्या स्टेप शिकलेलो, वेव्स नाही का, तर मी तसलं टाकायला लागलो. तेव्हा रिस्पॉन्सच नाही. एकदा काय झालं, मग 10वीचे पेपर झालते. 10वीचे पेपर झाल्याच्या नंतर मी ओन व्हॉइस व्हिडिओ टाकला माझा, असं माझ्या डोक्यात काय आलं मला माहित नाही. कॅमेरा चालू केला आणि तो डायलॉग पण सांगतो तुम्हाला. डायलॉग असा होता, दुनियाला भिकारी रे भावांनो, एक्सेंट सेम होता, दुनियाला भिकारी रे भावांनो, आपल्याला मार्क कमी पडले तरी त्यांचं दुखतं, जास्त पडले तरी दुखतं, कमी पडले तर म्हणतात ह्याला काय येत नाही, बापाचा पैसा घालवतोय, कशाला शाळेत जातात, जास्त पडले तर म्हणतात कॉप्या केल्या, अरे तुम्हाला काय करायचंय माझं बघिन. हा डायलॉग माझा पहिला सगळ्यात मोस्ट व्हायरल. माझं इंस्टाला अकाउंट पण नव्हतं तेव्हा, मी इंस्टाला ट्रेंड करत होतो. मला पोरं सांगायचे, प्रत्येक तू इंस्टाला नाही का तुझे व्हिडिओ पेजला आहेत किंवा पेजेसला लय ट्रेंडिंगला चाललंय, असं सांगायचे मला पोरं. माझं अकाउंटही नव्हतं, मला इंस्टाग्राम पण माहित नव्हतं त्या टायमाला. टिकटॉकचे व्हिडिओ तिथं कोणीतरी उचलून पोस्ट केलं, तिकडं धुमाकूळ चाललेला रिझल्टच्या टायमिंग पुरता किंवा नाही का पोरं शेअर करायचे. बरं ठीक आहे, ते झालं. मग तिथून असं टिकटॉक लाईकी पासून, तिथून मोटिवेशन घेऊन, तिथून असं हवं असं वाटून टिकटॉक 20,000 फॉलोअर होत आले कसं बसं करून. इंस्टाग्राम माहित नव्हतं तेव्हा मला, काय नव्हतं टिकटॉकच्या टाइम. तर झाले 18,000 18,000-18,500 असे काहीतरी फॉलोअर होते माझे, 18,000-18,500. आणि 20,000 व्हायला आणि मी खुश व्हायला टिकटॉक झालं बॅन. टिकटॉक बॅन झालं, टिकटॉक गेलं. मग तेव्हा कसं वाटलेलं की टिकटॉक आता एवढं आपण 20,000 पर्यंत जर्नी आली आणि टिकटॉक बंद झालं, त्यावेळेस काय वाटलं? तेव्हा मला काहीच वाटलं नव्हतं, कारण त्या 20,000 मध्ये माझे काहीच क्रेज नव्हते. फक्त आकडा होता, एक आकडा. मी लाईव्ह जरी चालू केलं तरी फक्त 10-20 जण ऍड व्हायचे, मला काहीच वाटत नव्हतं तेव्हा. फक्त एक आकडा होता, वाटायचा यायला एवढे होत आले, अजून झाले असते, गेलं. आणि असा कोइन्सिडन्स की टिकटॉक गेलं, सगळ्यांना रील्स ऑप्शन भेटला, मला भेटलाच नाही. 7, 8, 9 महिने, 10 महिने जवळ बघितली, मला रील्स ऑप्शनच आहे ना अकाउंटला माझ्या. मी म्हणायचो काय चाललंय, जाऊ द्या म्हणायचं. आणि सडन असं अपडेट करता आला ऑप्शन रीलचा. तेव्हा टिकटॉकचे ऑलरेडी फेम असणारे काय झालं, तिकडं रील्सला चाललेले चांगले, इकडले यांचे इकडे भेटले. म्हणले काय करणार. पण मला तिथून एक एक्सपिरियन्स असा भेटलेला की प्रत्येक तुझे ओन व्हॉइस व्हिडिओ चालतात, तू लिपसिंग डान्स मीन्स आहे ना ते करूच नको. मला व्ह्यूज येत नव्हते, मी एकच ओन व्हॉइस वर एवढं जर करू शकतो. आणि ती रियालिटी बेस्ड व्हिडिओ होता, जी रियालिटी लोक म्हणतात त्याच्या होता. तर मी काय केलं, तसेच कॉन्टेंट घेऊन इंस्टाग्रामला रील्सला तेच कॉन्टेंट घेऊन सुरुवात केलं हळूहळू. असं ती जर्नी हितपर्यंत अशी आली माझी. ओके. आता हे मॉनिटायझेशन हे प्रत्येकाला एक आकर्षणाचा विषय आहे. जसं की 3 लाख झाल्यानंतर आपण म्हणतो की अरे ह्याला भरपूर पैसे मिळत असतील इंस्टाग्राम मधून किंवा ह्या सगळ्या गोष्टीतून कोलॅबोरेशन झालं किंवा बाकी क्लायंट कडून तुमचे प्रमोशनल व्हिडिओज वगैरे किंवा इन्फ्लुएन्सर मार्केटिंग मध्ये ह्या गोष्टी आल्या. तर एक सगळ्या लोकांना आकर्षणाचा हा विषय असतो की याला पैसे किती मिळत असतील, कसे येतात किंवा कसे आणि किती मिळत असतील पैसे. तर तुम्ही काय सांगाल की तुम्ही आज या फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून किती पैसे मिळवताय? तसं जर सांगायचं गेलं तर दिवसाला कधी 2-3 लाख पण काढतो कधी. आता तुम्ही ह्या फील्ड मध्ये माहिती, आणि नाही तर महिन्याला पण काही येत नाही. म्हणजे असा विषय राहतो, ते फ्लक्च्युएट होत राहतं, ते आपलं अकाउंट किती पळते किंवा काय. आणि हे प्रॉपर असं इंस्टाग्राम थ्रू आपल्याला 1 रुपया येत नाही, मॉनिटाईज होतच नाही. ते तर फेसबुक कडून आणि युट्यूब कडून येतं. युट्यूबला चॅनल होता, तो थोडा बंद आहे माझा काय कारणास्तव, तिकडून यायचे. पण रील्स आणि इंस्टाग्रामचं कसं आहे
की तुमचं जेवढे जास्त व्ह्यूज जातात किंवा एंगेजमेंट, हो. महत्वाची गोष्ट म्हणजे कम्युनिकेशन स्किल पाहिजे तुमच्याकडे, बरोबर. कंपनीला अप्रोच करायला, बरोबर. कंपनीवाले त्यांचं काम काढायला कमीत कमी करायचा प्रयत्न करतात. बरोबर. तुम्हाला अशी स्किल पाहिजे की तुम्ही त्यांना पटवून देता आलं पाहिजे, भाऊ माझे फॉलोअर 1 लाख जरी असली तरी मी तुमचा ब्रँड किंवा तुमचा प्रोडक्ट मी 10 लाख लोकांपर्यंत पोहोचू शकतो. बरोबर आहे. ही स्किल असेल ना ते 1 लाख जागेवर 5 लाख पण द्यायला तयार होतात. त्यांना फक्त तेवढे इम्प्रेस करता आलं पाहिजे. आणि आता हे मी करतो, माझे फॉलोअर जरी 3 लाख असले ना, जे लोक 5 मिलियन वाले जेवढे पैसे घेतात का तेवढे पैसे मी माझा एक व्हिडिओ टाकायचा घेऊ शकतो त्यांच्याकडून, बरोबर. आणि घेतो पण मी. आता ऍडव्हान्स पेमेंट आहे माझ्या टीम मधलं, त्यांच्याकडे जमा आहे, बरोबर. लाईव्ह म्हणलं तरी दाखवू शकतो ते. बरोबर. तर म्हणजे ती कम्युनिकेशन हो, स्किल अगदी, अगदी. तेवढी मॅटर Yes, करते yes, ते विषय. मग आतापर्यंत कुठल्या कुठल्या कंपन्यांसोबत ऍज इन्फ्लुएन्सर म्हणून काम ऍज इन्फ्लुएन्सर म्हणून एक हे आपलं क्रिकेटर आहेत, त्याचं ते पावडर वगैरे नाही का, हेअर सेट वगैरे करायची, बरोबर, ते सूर्यकुमार यादव त्यांचे ब्रँड अँबॅसेडर आहेत. काय अर्बन गबरू, बरोबर, अर्बन गबरू आहे, त्यांच्यासोबत केले. हेअर वॅक्स केले, ते सेपरेट वॅक्स जेल येतं त्यांचं ते केलं, बरं. हेअर सेटचं ते जेल येतं ते केलंय, हेअर पावडरचं केलं, ते आयडीला व्हिडिओ असतील अजून माझ्या, ते एक प्रोफेशनल होतं ते केलं. आणि त्यानंतर बाकी मग बेटिंग साईड वगैरे असतात, बरं. मग ते कंटिन्युअस चालू राहतं आमचं, बॅक टू बॅक प्रमोशन राहतं. ओके. आता हे सर्व सुरूच असताना, म्हणजे इकडून इन्कम सुरूच असताना असं कधी सुचलं की बाबा हे गोष्टीतून आपण एक, आपल्याला ऑलरेडी फॅन फॉलोइंग आहे आणि आपण यातून एक व्यवसाय सुरू करावा, म्हणून तुम्ही जो चहाचा व्यवसाय सुरू केला, तर हा पहिलं तर मी हा विचारेन की तुम्ही चहाच का निवडला, आणि दुसरी एक गोष्ट की आज त्या व्यवसायाची स्थिती काय? तर चहा निवडायचं कारण आता बऱ्याच लोकांना विश्वास बसेल नाही बसेल मला माहित नाही, पण आमच्या आजोबाचा इतिहास आहे की त्यांनी चहा केलता, नोटा जाळून चहा केलता. 125 एकराचा सातबारा होता आमचा. आता ते प्रूफ पण दाखवू शकतो मी. तर काय त्यांच्या मित्रांचा काय विषय झाला असं सगळं सांगू शकत नाही, तर झाला असं त्यांनी चहा केलता. आणि ती माझ्या डोक्यात बनबन मला महत्वाची मुद्दा म्हणजे मला कपड्याचं दुकान टाकायचं होतं. माझी 10वी पास आउट झाली, फेम भेटला मला, 11वी 12वी चालू झालं, माझ्या डोक्यात एकच, मला बिझनेस करायचा, नोकरी करायची नाही. आणि घरी सगळे बिझनेस आहेत, नोकरीत घरूनच परमिशन नाही मला, तुला करायचं कारण घरचं समोर, बाहेरचं काय करू नको. मला सोशल मीडियात पण घरून सपोर्ट नव्हता, मी लय बेकार दिवस काढले इथपर्यंत येण्यासाठी, आणि बिझनेस मध्ये पण नव्हता. तर मी अक्षरशः घर सोडून गेलतो, घरी नव्हतो मी. घरचे मला जसलं नाही तसलं बोलायचे. पप्पानी, माझे फॅन लोक असे बसलेत समोर, मी गेले मास्क बीस टाकून, मला ओळखतात म्हणून समोर बसलेत, आणि मला त्यांच्या समोर पप्पानी शिव दिल्यात. काय कमवायचं कळत नाही, काय नाही, एवढ्या बेकार शिव दिल्यात ना, एवढं लागलं. तिथनं तसंच डोळ्यात पाणी घेतलं, गाडी होती, आता गाडी तर घरी ठेवू शकत नाही, गाडी घेतली, डायरेक्ट गायब झालो. घरी आलोच नाही, घरी आलो डायरेक्ट सुकून चहाचा सेटअप घेऊन घरी आलो. तुम्ही मी घर सोडून गेलेलो, लय बेकार दिवस काढले. दिवाळीत लोक एन्जॉय करत होते, दिवाळीत मी फुटपाथवर झोपलेला माणूस आहे. लक्ष्मीपूजन, दिवाळी, फटाके फोडत होते, लोक मला ओळखायचे. तोंड लपू का स्वतःला सावरू हे कळत नव्हतं मला. हा प्रतीक शिंदे एवढा फेमस आहे, हा रस्त्यावर दिसतोय कसा किंवा नाही का, ते असायचं. मग तिथनं लय दिवस काढले. लकीली लोटस म्हणून एक प्रमोशन होतं मध्ये, लय ट्रेंडिंग चाललेलं लोटसचं. तर तिकडून मला पेमेंट सुरू झालं, पेमेंट सुरू झालं. त्यानंतर मग मी काही सेटअपला डायरेक्ट इन्व्हेस्ट करून टाकला. मला माहिती माझ्याकडे फेम आहे आणि माझ्या तेवढी धमक मी करू शकतो, आणि घरच्यांना दाखवायचंच होतं नाही का, असं पण फुल विरोधात होते घरचे. गेलो सेटअपला ऍडव्हान्स दिला. सेटअप म्हणजे काय स्टीलचे काउंटर वगैरे असतील ते ऍडव्हान्स दिला. आपलं ऑलरेडी हॉटेल होतं, म्हणजे 100 फुटाचं मोठं हॉटेल आहे आपलं भिगवणला तिकडं, तर त्याच्या बाहेर करायचं होतं मला. आणि ते सेटअप वगैरे घेऊन डायरेक्ट गाडी पुढे पाठवून दिली. घरच्यांना काहीच माहित नाही कोणाचं काय आलं काय आलं. मग मागून मी गेलो, म्हणले माझा सेटअप आहे, मला इकडे करायचंय.